आपल्या माध्यमाने सर्वात पहिले तर मी सर्व नागरिकांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. मोठ्या संख्येने आपण बघितलं की या इकडे नागरिक या नववर्ष यात्रेमध्ये सामील होतात. गेली अनेक वर्ष या इकडे सर्व हे ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्व पिढ्या या इकडे येत असतात. आणि त्याचबरोबर या वर्षीचा जो गुढीपाडवा आहे त्याच्यामध्ये जो आपला धर्मरक्षणाचा जो कायदा आहे, धर्म स्वातंत्र्याचा जो कायदा आहे, त्याच्यामुळे ही निश्चित जनजनाच्या मनामध्ये एक आनंद आणि निश्चितपणे साजरी होते. युवा पिढी हे सगळं सेलिब्रेट करताना दिसते, त्याबद्दल काय? या नववर्ष यात्रेमध्ये आपण बघतोय डोंबिवली असेल, गिरगाव असेल, ठाणे असेल, नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रात पलीकडे पण बऱ्याचशा ठिकाणी युवा लोकांचा सहभाग हा फार मोठ्या संख्येने होत आहे. हिंदू नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या माझ्याकडून माझ्या ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा. खर तर ही स्वागत यात्रा अनेक वर्ष ठाण्यांमध्ये निघत असते आणि मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आवर्जून या स्वागत यात्रेमध्ये हजर असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वागत यात्रा खरं तर निघत असते. ठाणे महानगरपालिकेचे अनेक विभाग आणि कोपिनेश्वर न्यास या माध्यमातून खरं तर अनेक संस्था याच्यामध्ये आपली चित्रीफीत आपल्या उपक्रमांचे जे कार्यक्रम आहेत ते इथे दाखवले जात आहेत. मला वाटतं आपली परंपरा जपण्याचा हा एक भाग आहे आणि खरंच खूप छान. अनेक अभिनेत्रींनीही या स्वागत यात्रेला भेट दिली आहे. आपले सर्व नेते मंडळी, आपले कार्यकर्ते, पूर्ण ठाणेकर या स्वागत यात्रेमध्ये सामील आहेत आणि पुन्हा एकदा मी सर्व ठाणेकरांना आणि या जनतेला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वर्ष आरोग्यदायी भरभराटीत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज ह्या गुढीपाडव्या कोपिनेश्वर संस्कृती न्यासतर्फे दरवर्षीप्रमाणे स्वागत यात्राचं आयोजन केलं जातं. या आयोजनामध्ये लहानापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. सिने कलाकार असतील, तसेच राजकीय नेते असतील, तसेच विविध संस्थांचे चित्ररथ आणि एक हिंदू संस्कृती जपण्याचं मोठं कार्य करत आहे. हे असंच हजारो वर्ष चालावं ही शुभेच्छा.